आमोदे गावातील ती चर्चा आहे, समजा संमिश्र वातावरण आहे, कारण उमेदवार जे आहे ते सारखे तुल्यबळाचे, त्याच्यामुळे कोण येईल याचा भरोसानी, पण शक्यता ही महायुतीचीच वाटते आमच्याकडे. काय वाटतं, टक्कर राहील का? टक्कर तर भरपूर आहे. कोणाकोणामध्ये राहील? BJP आणि काँग्रेस या दोन मध्ये, आणि एक अपक्ष उमेदवार म्हणून अनिल भाऊ आहे. 3 जणांमध्ये टक्कर होऊ शकते. हां नाही, अनिल चौधरी प्रहारचे 3 जणांमध्ये टक्कर होऊ शकते. आता कसं आहे, लोकांचं मत आहे, आता जे चालू सरकार आहे समजा, त्यांनी कामं केलेले आहे, ते लाडकी बहीणमुळे जरासा फरक पडलेलाच आहे लोकांमुळे. लोक त्याच्याकडे जरा जास्त, स्त्रिया म्हणून जरा जास्त वळलेले. अमोलराव काय बघता आहात उमेदवार म्हणून त्यांच्यामध्ये? उमेदवार चांगले आहे, कामं भरपूर करतील, होतकर उमेदवार. आतापर्यंत काही कामं झाली आहेत का? झाली आहे ना कामं, तर झाली आहे ना कामं. काय वाटतं, त्यांच्या अपोजिटमध्ये पण सुद्धा धनंजय चौधरी उभे आहेत, त्यांचा किती इफेक्ट पडेल त्यांना? इकडं काही त्यांचा जास्त सविस्तर प्रचार, म्हणजे कामं कमी केले आमच्याकडे त्यांनी. काही टक्कर राहील का त्याच्या दोघांमध्ये? हा, दोघांमध्ये टक्कर. आणि प्रहारचे उमेदवार आहेत अनिल चौधरी, त्यांच्याबद्दल काय म्हणतात? ते पण चांगले, पण मग आमच्याकडे जास्त त्यांचा रिलेशनशिप कमी आहे. ते कोणाच्या नावाची चर्चा आहे? काय आता सर्वच आहेत, सर्वच कोण कोण आहे? काँग्रेस, भाजप, सर्वच. कोणते कोणते उमेदवार आहेत? ते नाही माहिती बा, मी पुण्याला राहतो, मी काल आलो मत द्यायसाठी. तुमचं मत पक्षाला असेल मग? आता तिथे सुचेल त्याला देऊ. पक्षाला मतदान करणार आहे का? पक्षाला करो का काय ते सांगता येत नाही. वंचित बहुजन आघाडी. काय काय कामं झाली आहेत? कामाचं काही झाले नाही आहे, BJPनं काहीच कामं केले नाही, रस्ते केले नाही, खड्डे रस्त्याला. वंचितचे उमेदवार कोण आहेत? शमिमा पाटील, त्यांच्यामध्ये काय काय कामं झाली? त्यांचे आले आता पहिले 12 उमेदवारी. म्हणजे परिवर्तन करतील ना आल्यावर, 5 वर्ष द्या त्यांना, करतील परिवर्तन. चर्चा हा चालू आहे, काँग्रेसचं बी चालू आहे ना, ह्या भालतवाल्याचं बी चालू आहे. अमोल जावळे. काय बघत आहात उमेदवार म्हणून त्यांच्यामध्ये? उमेदवार म्हणजे त्यांचे पक्ष, आमचा BJP पक्ष आहे ना, त्यांनी कामं व्यवस्थित केले अगोदरपासून, आणि लक्ष देऊन आहे गावाकडे. ते येतात का तुमच्या प्रभागामध्ये? काय तुमच्या प्रभागामध्ये येतात का? मग येतात ना. कामं केली आहेत त्यांनी? मग काय काय कामं झाली आहेत विशेष? त्यांनी म्हणजे ते आता नवीन उमेदवार आहे, त्यांच्या वडिलांनी केलेले कामं, रस्ते वगैरे. वडिलांच्या कामाचा त्यांना फायदा होईल का? मग होईल ना, फायदा होईल. मग याआधी त्यांच्या विरोधात धनंजय चौधरी सुद्धा आहेत. मग असू द्या ना, काय फरक पडत नाही. म्हणजे कसं आहे, अलग अलग समाज, अलग अलग यांना मानतो ना पक्षाला, त्यानुसार वोटिंग चालतं ते. अमोल जावळे. काय बघतात? अनिल चौधरी. काय बघता आहात उमेदवार म्हणून त्यांच्यामध्ये? ते काम करतील असं वाटतं आम्हाला. ते युवा नेतृत्व काम करेल? हो, चांगलं काम करतील असं वाटतं. आता पण त्यांनी काहीच केलं नाही. शिरीष चौधरी झाले, हरिभाऊ जवळ झाले, यांनी काहीच केलं नाही. कारखाना खाऊन घेतला आपला, साखर कारखाना. करोडीचा त्यांनी साखर कारखाना खाऊन घेतला. अरे भाऊ जावळेनी पैशानं मतदान करायचं नाही, जो पैसे घेईन गोर राहीन. कामं करा लोकांचे व्यवस्थित, जे काही घरकुल आहे ते करा. पैसे नको पाहिजे आम्हाला, कोणत्याच गोष्टीची आम्हाला आवश्यकता नाही आहे. बस एवढं जर केलं तर चांगलं राहील. नाही तर मग असं आहे, हा निवडून येतो, तो निवडून येतो, 5 वर्षापूर्वी राहतो, कामं होतानी. मग याच्यात काय करायचं गोरगरिबांनी? शेतकऱ्यांचं नुकसान होतं काही. मग उमेदवार असा आहे की आज ज्याला खायला नाही आहे तो खायला मागतोय, ज्याला खायला दिलं तो त्याला देऊ शकतो. अब क्या है, श्री चौधरी की भी चल रही है, अमोल भाई की भी चल रही है, क्या लगता है दोनों में टक्कर रहेगी? अनिल भाऊ की भी चल रही है. तीनों की चलेंगी फाइट ऐसी तो. तीनों की फाइट? हाँ, तीनों की टफ फाइट रहेंगी. तीनों की टफ फाइट रहेंगी. अनिल चौधरी भी है, पक्ष नेता है, और अपने श्री चौधरी और अपने धनंजय भाऊ और अपने ये अमोल भाऊ. पब्लिक के ऊपर है सब. क्या है? हाँ,
अब क्या किसको बोले, विकास जो विकास करेगा उसके देंगे वोट लोग। कर रहा है विकास अब? विकास तो कोई नहीं कर रहा है विकास कोई नहीं कर रहा है, अब सब पब्लिक के ऊपर डिपेंड है अब श्याम पाटिल भी खड़े हैं, शमीमा पाटिल वो भी खड़े हैं। अब क्या है, शमीमा पाटिल के बारे में क्या कहते हाँ वो भी विकास का मुद्दा उनके भी अच्छा है, पर अब सब पब्लिक के ऊपर डिपेंड अब क्या है काय वाटतं का? कोणाच्या नावाची चर्चा आहे? अमोल जावडे अमोल जावडे. काय वाटतं, काय बघता आहात भावी उमेदवार म्हणून त्यांच्याकडे? ते येणार जावडे काम देते करतात का? हो काय काय कामं झाली आहेत त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत? त्यांच्या भरपूर कामं होतात. आता आपण तर वयस्कर लोक आहे, आपण कुठे जाणार त्यांच्यासोबत, पण बाकीच्यांच्याकडनं माहिती पडतं ते सांगतो तुम्हाला. भारतीय पार्टी शिवाय कोणीच येणार नाही हे पक्क. काँग्रेसविषयीचं मत एकदम खराब आहे लोकांचं, त्याच्यामुळे तो चौधरी येणार नाही, धनंजय चौधरी, अमोल जावडे देते. चर्चा म्हणजे मी तर जनसंघाचा माणूस आहे दुसरी येतेपासून, आणि आजपर्यंत मी BJP सरकारला सहकार्य करतो. 95 सालापासून मी सरपंच होता, 5 वर्षानंतर तेव्हापासून सदस्य आज पण आहे, सगळ्या सोसायटीत सदस्य आहे, आणि माझं गाव BJPचं आहे. मध्ये तर आता काही तसं सांगता येत नाही, परंतु सर्वच उमेदवार या ठिकाणी मेहनत खूप घेत आहे, पण रावेचं चित्र आत्तापर्यंतही कोणी स्पष्ट करू शकत नाही. तरी विकासाची वारसा लाभलेले आदरणीय आमदार श्रीदादा चौधरी यांचे सुपुत्र या ठिकाणी थोड्या प्रमाणात ते आघाडी घेतील असं आम्हाला वाटतं. टक्कर कोणाकोणामध्ये राहील? टक्कर प्रामुख्याने अनिल भाऊ चौधरी आणि श्रीदादा यांचे सुपुत्र धनंजय भाऊ. हो, पण ते आत्ता ॲक्टिव्ह झालेले आहे. आत्तापर्यंत त्यांचं तसं काही विशेष कार्य या मतदारसंघामध्ये नव्हतं. का आता त्यांनी त्यांच्या वडिलांनी जे कामं केली आहेत त्याचा काही फायदा होईल का त्यांना निवडून? ते तर आता फक्त जातीय विषय घेत आहे, त्यामुळे काही लोक त्यांच्यावर नाराज आहे. विकासाचे मुद्दे त्यांच्याजवळ काही नाही, तसं काही होत नाही. शेवटच्या ज्या रात्रीमध्ये सर्व सूत्र या ठिकाणी फिरवले जातात आणि उमेदवार जो निवडणार आहे तो येतोच. रात्र वैरायची आहे. आमच्या गावामध्ये अमोलबाई जावडे ना, अमोलबाई त्यांना ओळखता? हां ओळखतात. त्यांनी आमची दवाखान्याची कामं बी केली आहे. आता 5-6 महिने झाले, माझ्या भाऊची तब्येत खराब होती तर आम्हाला त्यांनी दवाखान्याचा पत्ता, राया खायाची सोय सर्व केली आमची त्यांनी तिकडे मुंबईला. मुंबई? हां. दुसरे कोणते उमेदवार आहेत माहिती आहे का? नाही, आपलं काय त्याच्याशी आपलं येणे, आपलं ज्यांनी केलं त्याचंच सांगू शकता ना आपण, दुसऱ्यांचं आपल्याला माहिती बी नाही ना. तुम्हाला काय वाटतं आजी? बरोबर आहे ना, ते सांगते ती बरोबर आहे ना. काय सांगितलं? काय माहिती, मी जातच नाही कुणी घर सोडून. कोणाला करणार आहे मतदान? जे आमची व्यवस्था करतील त्याशीच करू ना. व्यवस्था करणार? सर्व व्यवस्था करता येईल आमची घरी, खाया पियापासून सर्व चालू आहे ना. तुम्हाला मिळाले का? त्याला मिळालं, आम्हाला नाही आहे. तुम्हाला काय आहे काय आहे ते ना सांगलं, तेच आहे आमचं बी म्हणणं. आपाजी काय म्हणता, कोणाच्या नावाची चर्चा आहे? अमोल भाऊ जावडे 1 नंबर निवडूनच येतील ते. एकदा काय काय केलं त्यांनी? त्यांनी सगळं काही केलं आमच्या तामसवाडीसाठी. काय काय कामं झाली तिकडे? इकडे रस्त्याचे कामं केले त्यांनी, काही हे लाडके बहिणीचे कामं केले. हां, त्यांच्या विरोधामध्ये पण आहेत. मग असू द्या ना, ते किती बी असत, पण आमचं मत तरी आहे ना, थांबत आहे ना. काही नवीन ते पण युवा नेतृत्व आहे धनंजय चौधरी, ते काही नवीन नाही, संधी द्यायची आम्हाला इच्छा आहे का? त्यांची गरज काहीच नाही. आमचं थांबत आहे ते अमोल भाऊ जावडे. हे सामोल हरिभाऊ जावडेचीच. का बरं? आता सगळे ते भाऊनं हे केलं आहे, पैसे बाहेरच्या खात्यात टाकले त्याच्या ह्याच्याकडून सगळे तेच आहे. मग आले का पैसे खात्यात? हा आले ना. मध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे? अमोल जावडे. का बरं, काय काय कामं झाले तिकडे? काहीच माहिती नाही तसं. तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या नावाची चर्चा आहे? अमोल जावडे. तेच येतील का? हा. आमच्या जे गावातले BJPचीच आहे, अमोल जावडेची. काय कामं काय झाली, येतात का तिकडे गावात? नाही, आता झाले ते नवीन आहे ते. नाही ते त्यांचे कामं पण आहे, पण तो कमी आहे त्यांचे. तिन्हीची हवा आहे आमच्या गावात, एक एक याच्यात कोणी. हां,
आमच्या गावात कसं आहे, केंद्राचं काम चांगलं आहे नरेंद्र मोदीचं. त्याच्या नेतृत्वाखाली हे जे खालचे लोक काम करत आहे त्यांची सेवा चांगली आहे आम्हाला. बुवा आता खालचा माणूस आम्हाला अमोल जावळे सरकार जर असला तर चांगलं वाटेल, किंवा जेणेकरून सत्तेमध्ये असले तर माणसाचं काम होते. लोकांचं तर म्हणणं आहे किंवा आता त्यांचे विरोधी आहे धनंजय काय चौधरी, विरोधी तर ते हे पाहता, बोलतायत. विरोधी पक्षावर हरिजात राहतात, त्याचं काम आहे ते त्याचं काम करत आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण पक्षाचं नेतृत्व नरेंद्र मोदीच्या कामाखाली जे माणूस काम करतो आहे, आम्हाला असं वाटतं की बाबा हे भरपूर चांगला मनुष्य आहे. नवीन संधी आहे, नवीन अमोल भाऊ बी नवी आहे, नवीन आहे, धनंजय बी चौधरी नवीनच आहे. पण अमोल भाऊला संधी द्यायला पाहिजे आमच्या मते. असं आहे एकदा काय होतं त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीत जी त्यांच्या कामं वडिलांच्या झाली, फायदा कारकिर्दीत होईल काम का? झालं, हा फायदा झाला ना. बाकी अमोल भाऊचं नेतृत्व चांगला आहे, तरुण आहे, चांगला म्हणजे करतात तरी चांगले. ह्या जिल्हा परिषद हे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी चांगले कामं केले. गावाला 2-3 वेळा भेट दिली आमच्या. त्याच्याबद्दल आम्हाला अमोल भाऊचा फार अभिमान आहे. अमोल भाऊच पाहिजे आम्हाला. जसं पण बघा काय असे भाजपची हवा आहे जास्त, आणि आता ते मतदाराच्या मनावर आहे समजा. आता ते टक्कर म्हणजे थोडेफार होईन, जास्त नाही होणार असा अंदाज आहे आमचा. तुम्हाला काय वाटतं? असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला हेच वाटते कमळ यायला पाहिजे. कमळची ना याची टक्कर आहे दोन्ही येऊन, कमळ जास्त चाललं आहे आमच्याकडे. हा ते दोन्हीचीच टक्कर आहे, दोन्हीचीच टक्कर आहे ते. पण ह्या फाईला कमळच बसेल. दोघेही लेवा समाजाचे चेहरे आहेत. हा दोघे बी. आपल्याकडे लेवा समाजाचं वोटिंग जास्त आहे. हो ना. मग ते काय कसं विभाजन होऊ मतांचं काही शकतं? विभाजन होईल का? हम्म. दोन्ही पण लेवा समाजाचेच आहेत उमेदवार. हा पण मग 100% फुलाचीच हवा इकडे आमच्याकडे. कमळच आहे. कमळ. अजून तर काही असं हे नाही, दोघांचं पण चांगलंच वातावरण आहे, पण शक्यतोवर BJPचे चांगले प्रतिसाद आहे. कामं झाली आहेत का इकडे गावामध्ये भरपूर? कामं तर कोणी येऊ, कामं तर होत नाहीच. विकास फक्त नावाला आहे. नाही झालेले आहेत कामं बीजेपीचे, असं काही नाही. BJPचे आहे पण इथं झालेले तर आहेत काँग्रेस कामं आमदार बीजेपीचे, होता, असं काही नाही. कामं भरपूर केले, असं काही नाही. बीजेपीचे झाले आहेत. पण जे मूलभूत सुविधा पाहिजे ते नाही. आमच्या भागामध्ये केळी आहे, केळीचे प्रश्न महत्त्वाचे आहे, तर त्याबद्दल कोणी पुढाकार घ्यायला तयार नाही. केळीबद्दल आमचा विम्याचा प्रश्न आहे, क्लस्टर हवा आहे, एक्सपोर्ट जास्त पाहिजे अजून केळीला, ते नाही आहे इकडे. मग काय वाटतं कुठला उमेदवार तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या समस्या सोडवू शकेल? आता ते तर निवडून आल्यावरच समजेल की कोणता उमेदवार निवडून येतो आणि तो सोडवतो का नाही. काहीच काम नाही आतापर्यंत. काय वाटतं मग कोण करू शकेल तर? धनंजयकडे आहे आता अशा की करेल बा धनंजय चौधरी. त्यांचे वडील पण तो आधी आमदार होते त्यावेळेस वडिलांचा आणि त्यांचा फरक पडेल ना आता जरा. नाही, त्यावेळेस युवा आहे, त्यावेळेस कामं झाले नव्हते. ते कामं तर काहीच झाली नाही. हरिभाऊंच्या वेळेस हरिभाऊंच्या वेळेस पण नाही, आता पण नाही झाले, शिरीषदादांचे नाही झालेली. आता कसं युवा आहे, होतील काहीतरी असं वाटते. युवा दोघेही आहेत. आपण कोणाकडनं अपेक्षा जास्त? करते ना दोघीकडे असे आहेस आपली सारखी दोघीकडे असे आहेस. जो येईल त्याच्याकडनं अपेक्षा आहे. हो, तालुका पण धनंजय शिरीष चौधरी. बशीन युती? भाजपासोबत जाणार आहे. कमळ? कमळ. हो. विरोधक आहे त्यांच्या? नाही, त्यांना बी मतं पडतील ना, असं नाही. पण सरकार यांचंच बसेल, म्हणजे आमच्याकडचे आमदार आज निवडून येईल त्यांचं बी चांगलं आहे. पण कसं आहे, जास्त पॉवरफुल म्हणजे जावळेच आहे, धनंजय. अनिल चौधरी पण आहेत. हो, अनिल चौधरी पण आहेत. शमिका पाटील. कारण आता कसं आहे, गाव आहे तिथं सगळेच प्रत्येकाचे मतदार असतात ना. हां, आमच्या गावात भाजपला जास्त मतं पडतील. तुम्हाला काय वाटतं दादा? जे सरकार काम करेल ते यायला पाहिजे. हे तर आपण आता निवडून उमेदवार देऊ ना कुठलं दादा. काम करू शकेल? आता अमोल जावळे येऊ शकतो देऊ आमच्यावर. ते सरकार तुम्ही आहे. जे उमेदवार निवडून द्याल तेच सरकार बनवतील समोर. हा, मग जे व्यवस्थित वाटेल त्याला देऊ ना मग. काय वाटतं मग सध्या कोण व्यवस्थित काम करताय किंवा कोण व्यवस्थित काम दोघेही करू तरुण शकेल? दोघेही तरुण आहेत. चौघेही तरुण आहेत जवळपास म्हटलं तसं तर. BJP येईल. मोरगाव जनता जास्त कसं आहे, कमळ सोबत आहे. आमचं तर अमोल हरिभाऊकडे चाललाय बा. आता माझ्या मतानं मी सांगू शकतो. आता पूर्ण गावामध्ये काय आता आपण काय सांगणार. आता काय होणार पब्लिकच्या मतावर आहे बा. मोरगावची पब्लिक काय आहे म्हणा, अमोल भाऊकडे बी काही त्याच्याकडे बी आहे. हा, काही लोक अनिल भाऊकडे आहे. अनिल भाऊले मागच्या पाहिले 45,000 मतं पडले होते. आता हे दोघांचं भांडण तिसरं बी लाभ होऊन जाऊ शकतो, काही सांगता नाही येत. मोरगावमध्ये कुठल्या उमेदवाराची मोरगावची काय चर्चा सहज होती, आता जो पक्षाला तो होतोच. पक्ष? कुठला पक्ष? पक्ष असा काय आदिल भाऊ आहे, अमोल जावळे आहे, शमिता महिपत पाटील आहे, सर्व इतर सर्व. जास्त हवा कोणाची आहे? जास्त हवा याचीच आहे समजून अमोल भाऊची.
मोरगावमध्ये बी जे पी सध्या बी जे पी भारतीय जनता पार्टी. धनंजय चौधरी मिळतील ना. आता कसं आहे, प्रत्येकाच्या पक्षांतर्गत कामं राहतात. काय वाटतं, चांगली टक्कर राहील का की कोणी येईल? नाही, एकतर्फी बी जे पी. ठीक आहे, चांगला आहे. कुठल्या उमेदवाराची हवा आहे? उमेदवार हा आमचा कमळाचा फुलावाला. कमळाचं फुल? हा, कमळाच्या फुलावाले. कमळ. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला BJP सरकार, अमोल भाऊ जावळे. त्यांच्या विरोधात पण आहे अजून धनंजय चौधरी. नाही, आम्हाला अमोल जावळे पाहिजे. BJP सरकार, मोदी सरकार ना योगी सरकार. का बरं? हा मग काय कामं केलं? काय नाही काम नाही, त्याचे कामं 10 वर्षापासून पाहतोय. एक नंबर कामं त्याचे. मग आता हे आपल्या तालुक्याचा विचार करू आपण. हा. किती जे वरती आहेत बीजेपी वाले, हो, इथं काय वातावरण आहे आपल्या? इथे BJPचं वातावरण जास्त आहे. शिरीष चौधरी विद्यमान आमदार, त्यांचे चिरंजीव आहेत. अनिल चौधरी आहेत. मराठ्या शमीपा पाटील पण आहेत वंचितकडनं. 4 उमेदवार, चौरंगी लढत आहे. भले अशी प्रकाश आंबेडकर चालता आम्हाला. अच्छा. हो, ते कसं आहे, ते युवा आहे आणि ते सगळीकडे फिरत आहे, प्रत्येक गावात समस्या जाणून घेत आहे. अमोल जावळे तर मुंबईले स्थायिक झाले आहे. ते इकडे न म्हणजे ते तर खानापूर गाव कुठे हे बी माहीत नशीन. आताच माहीत पडलं अशीन इलेक्शन आहे म्हणून धनंजय भाऊ चौधरी. हो, ते 3 वर्ष अगोदरपासून त्यांना एक फोन करा की हे समस्या भाऊ, ते लगेच हाजीर होता. कोण आले विचारा, यांना विचारा, म्हणा अमोल जावळे केव्हा आले होते मागे इलेक्शनच्या अगोदर, ते सांगतील तुम्हाला केव्हा आले होते. तर काय कामं केले बाबा, आता आम्हाला तर काही माहितीच नाही. रस्ते तुम्हीच पाहू शकता कसे आहे. हॉस्पिटल आधी काही ॲक्सिडेंट झाला तर जळगावचा किंवा औरंगाबाद नाही तर मुंबईचा. मग कामं काय केले हे तर काही माहितीच नाही आम्हाला. एकतर्फा म्हणजे 60-40 धनंजय भाऊ चौधरी. हा, ते आमदार आहे, ते ठीक आहे. ते आता केंद्र सरकारमध्ये सरकार BJPची आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष उद्धव सेना आली, उद्धव ठाकरे. ते कोरोना काळामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांचा 1 नंबर आला होता. आपले एम्स काहीतरी आहे ते संस्था, त्यांनी सांगितलं होतं आणि नंतर त्यांना ते कामं करायची संधी भेटली आहे. तर शिंदे सरकार पडून गेली. 50 खोके काय, त्यांना टाईमच नाही मिळाला ना. ते आता कसं आहे, आपण कोणाचं तर मनापणं पाहिलं नाही की ते कसं असते. दादा, लेवा समाज म्हणजे 2 निच्यामध्ये भागल्या जातो, विभाजलं जातं. आणि मोमेडियन समाज आहे, तळवी समाज आहे, आदिवासी समाज आहे. यांची ज्यांनी कामं केली तो निवडून आला. म्हणजे कसं आहे, एका पोळीचे 2 तुकडे होत आहे आणि एक पोळी सगळी ज्यांनी खाल्ली त्याचं झालं काम. 100% ना 50-50 मध्ये फरक पडतो. आमची तर भाजप आहे, मोदी. ठीक आहे, उमेदवार म्हणून भाजपकडनं अमोल जावळे आहेत ना. हा, अमोल जावळे. त्यांची काय विशेष काम आहे जे तुम्ही त्यांना? नाही तर आता पहिल्यांदा उभा राहिलाय तो. मतदान पक्षाला आहे तुमचं? हा, काय सांगू आपण आता बुवा. तुमचा काय अंदाज वाटतो आपल्या गावामध्ये काय? मी तर सांगलं भाजप तुम्हाला. गाव काय कोणाचं काही राहते, कोणाचं काही राहतं. गाववाले तुम्हालाच माहिती असणार गावात काय. हा, कोणाची भाजप आहे, कोणाचा पंज आहे, कोणाचं काही आहे, असे राहता. फुलच आहे आमचं. फुल. यांना पेन्शनची काय गरज आहे? ते नोकरी करता का? आता मी एक प्राथमिक शिक्षक म्हणून मी माझी खंत सांगतो आहे. मी रिटायरमेंट आहे, पेन्शनर आहे. तर बा कसं आहे, ते सामाजिक कार्यकर्ते आहे, बरोबर आहे. शिक्षकाची भरती करायची झाली तो पदवी घेतो, पुन्हा तुम्ही त्याची TET घेता का? मग TET घ्यायची, त्यानं जे पदवी घेतली ती खोटी आहे का? जरा समजा विद्यापीठाने जे दिली आहे ती पदवी खोटी आहे का? नाही. मग त्याची TET घेऊन मग या आमदार खासदार जे उभे राहतात, समजा कोणत्याही पक्षाचे असो, समजा त्याच्या आपल्याला पक्षाशी काही घेणं देणं नाही, मग त्यांची पण एक परीक्षा घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्याच्यात जो समजा पास झालं तरच मग त्यांना तिकीट द्यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि पुन्हा मग त्यांना पेन्शन आणि पगाराची काय गरज आहे? त्यांना इतर भत्ते पुन्हा
आता जनरल माणूस गेला त्याला व तिथे एक समजा जेवण स्वस्त भेटते. सामान्य माणूस गेला त्याला जेवण ओव्हर भावामध्ये भेटतं. मग असा भेदभाव का? श्रीदादा जेव्हा आले निवडून आले 5 वर्षामध्ये काय केलं श्रीदादानं मला इथं सांगा की खानापूरचा आजनाळ, आटोळा, चोरवळ, नैरूळ, खानापूर, पाटला, आटोळा कोणालाच त्यानं 4.5 वर्षामधून एकदा बी गावाला भेट दिली नाही. त्या माणसाने एकदा भेट दिली नाही त्या गावाला खानापूरले, तर त्या माणसाला आम्ही कोणत्या हिसाबानं वोटिंग करू? आम्ही करू BJPलाच करू. वर ते सरकार BJPचा, खालते सरकार BJPचा, इकडे BJPचा माणूस आहे. तर आणि BJP आली तरच विकास होईल खानापूर गावाचा. आटोळा, आजनाळ, निरुळ, पाटला, चोरवळ, खानापूर इथले गाव आहे, आदिवासी गाव आहे. कोणतंच काम झालं नाही आहे, कोणत्याच आमदारांनी केलं नाही आहे. हरिभाऊ जावळेचा पोरगा शिक्षित आहे, नोकरी सोडून सण तो आमच्यासाठी उभा राहतो आहे. तो चांगला जवान तरुण पोरगा आहे. त्यालाच आम्ही मतदान करून खानापूरमध्ये पुरं टोटल मतदान आम्ही खानापूरमधून त्यालाच करू. बिलकुल 100% अनुमोदन आहे आपले. तसं नाही आहे. तो एक तळपदार माणूस आहे, तरुण माणूस आहे, शिक्षित माणूस आहे. याच्या वडिलांनं काय केलं 5 वर्षामध्ये एकदा येऊन सण पाहिलं नाही खानापुराला. निवडणूक एवढी झाली, सर्व काही वोटिंग आम्ही अपक्ष निवडून दिला. पहिले TV वर निवडून दिला, मागून काँग्रेसकडून निवडून दिला. 10 वर्ष राज केलं. काय केलं खानापुराचं? एक फळी तरी दिसते का त्याची की याने हे काम करून दिलं आमच्या खानापुराचं, की धरण बांधून दिलं आहे, की काही करून दिलं आहे? आमच्या खानापूर गावामध्ये मधुकरराव चौधरी एवढे राहिले, फक्त एक धरण बांधलेलं आहे जेव्हा 5. त्याचं पुढचं कोणतं शिक्षणाचं काम आमच्या खानापुरा गावामध्ये झालेलं नाही आहे. आणि इकडचे तिकडचे कामंसुद्धा झालेले नाही आहे. आमच्या गावामध्ये सरकारी दवाखाने त्यांना आणला. आमच्या गावामध्ये विहिरीले पाणी लागलं आहे. आज बी विहीर खाली होत नाही आहे. 2 मोटरी चालून सण विहीर खाली होती, इथलं पाणी लागेलं आहे विहिरीले. सरकारी दवाखाना बांधायला आहे. 30 खाटाचा दवाखाना सरकारी बांधायला आहे. हे एवढंसं खांड होतं तरी एवढा मोठा दवाखाना बांधला आहे. हरिभाऊ जावळेनं आणून दिला आहे. 18 वर्षाचा असताना पहिलंच मतदान मीनं BJPले जनसंघाला यायला दिला आहे. पण आता हे 10 वर्ष BJP हे जराशी बेरोजगारीमुळे, महागाईमुळे मागे पडली. फुकट कोणी देत नाही. फुकट जे फुकट देणार असते ते गरीब लोक बिचारे पोट भरणारच नसते. काही लोकांना बिचारा भाकर भेटत नाही आहे. आणि शेतकऱ्याला जर भाव भेटला तर शेतकरी म्हणतो आम्हाला भावच भेटत नाही आहे. बायको सोडा. पण मग कसं आहे, ह्या जगामध्ये सगळे पाचीबोट सारखे नसतात. लोकांना ते सरकार चालवते, सरकार नांबा असं म्हणतात. म्हणजे वर जे मोदी सरकार आहे ते खाली सरकार. मोदी सरकार काही लोकांना म्हणतात. तुम्ही काय म्हणता? काय म्हणताय, कोणाकोणाची टक्कर राहील का? कोणाकोणाचं वातावरण आहे गावात? सर्व टक्कर आता कोणाची? अमोल भाऊ जावडे. का बरं? चांगले काम आहे अमोल भाऊ जावडेंचे आमच्या. पहिल्यांदाच आमदार केले. हां, पण त्यांच्या वडिलांपासून ते म्हणजे त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाचा त्यांना फायदा शेतीचे होतोय. फायदे आहे, विम्यांचे फायदे आहे. मागील 10 वर्षापासून रस्ते बरोबर नाही आमच्याकडे. म्हणजे पूर्ण तसं केरळाच गावात कोणाचं सर्वात जास्त आहे? अमोल भाऊ जावडे. 85% आमच्याकडे जवळपास अमोल भाऊ जावळे. 80-85% अमोल भाऊ जावळेंनाच मत नाही. BJP ऑनली BJP. तुम्हाला काय वाटतं काका? पंजाब? नाही पंजाब. आम्ही एकच आहे, आम्ही भाऊच आहे सर्व. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही बऱ्याच इलेक्शन पाहिलेले आहेत. नाही मग अमोल भाऊ जावडे येते. म्हणजे मधुकरराव चौधरींपासून हे मधुकर धनाजींनी चांगलं काम केलं, पण त्यांचा मुलगा हे आहे ना तो श्री चौधरी, यांनी काहीच काम केलं नाही. नाही बिलकुल नाही. रोड बी काहीच केलं नाही काम त्यांनी. विम्यासाठी काही प्रयत्न केले नाही शेतकऱ्यांसाठी. हां नाही ना, ते होते ना आता आमदारकीसाठी तर तेच होते ना. या टर्म मध्ये तसं झालेलं आहे ना. नाही मग ते तर होते, त्यांनी काही केलं नाही ना. तिथं आमदार होते ना. हां असं ते करायचं. 85% आमचा केरळा आहे ना, ते म्हणजे BJPचं आहे बिलकुल. नाही लोकसभेला बी तसंच झालं होतं. लोकसभेला बी 85% आमचं त्यांना मतं मिळाली. उमेदवार कोणी असो, हां सगळे पक्ष बघून हा ना भाजपचे. का बरं? इकडे तेच आहे आमच्याकडे भाजप.
दुसरं नाही. त्यांना विरोधी म्हणून धनंजय चौधरी सुद्धा आहेत. त्यांचं हा ते बी आहे पंजावाले, अजून अनिल चौधरी आहे, अजून तारा मोहम्मद आहे. शमीबा पाटील यांच्याविषयी काय वाटतं? हे किती टक्कर देऊ शकतील त्यांना? आता तेवढं काय सांगता येते. इथे कसं आहे, आता जेवढे समजा की मराठापैकी आहे, गुजरपैकी आहे, हे सर्व भाजपकडे जाते. पण हे दुसरी इतर जात काही सांगू नाही शकता. आता ते काय पंजाला देता, कशाला देता, काही समजत नाही आपल्याला. मी तर बीजेपीचा मनुष्य आहे. मी फुलालेमध्ये हे क्लिअर बोलतो. उमेदवार कुठलाही असो, कुठलं काय गावातलं का माझे किती मतं आहे, पुरं गाव माझ्या बीजेपीचा. मग मी बीजेपीलाच मत देईन. पंजाला देणार नाही, कुठल्या पक्षाला देणार नाही. मी बीजेपीचा मनुष्य आहे. तुम्हाला काय वाटतं? बीजेपी बीजेपी पूर्ण गावातच? आमचं गाव जास्त प्रमाणात बीजेपी आहे. तुम्हाला काय वाटतं ताई? कोणाच्या नावाची हवा आहे? वंचित बहुजन. वंचित बहुजन म्हणजे कोण उमेदवार आहे? हा निघाला मी सांगू बाई मी काय सांगतो. वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब पुरम. यांना माये मतदान नाही यांचं करा ना. माझं नाहीये ना. पाटील आहे वंचितकडनं. हा तुमचं वंचितला राहील. उमेदवार कुठला असेल? हा. मला तरी माझ्या मताने भाजप म्हणून हो त्यांनाच मतदान व्हायलाच पाहिजे बँकेमार्फत. का म्हणून? कारण त्यांनी दिलेलं आहे तसं लाडकी बहीण म्हणून योजना, आणि ते बँकेला माझ्यासाठी तरी फायद्याचं आहे. असं आहे ते. नाही व्यक्तिगत नाही, सर्वांसाठी. नाही माझा व्यवसायाचा काही संबंध नाही त्याचा. कर्मचारी म्हणून आणि सर्वांचं मला तरी असं वाटते आहे लोकमत म्हणजे कसं की त्यांनी दिलेलं आहे आम्हाला म्हणून त्याला देऊ असं त्यांचं मत आहे. असं बीजेपी लाडकी बहीणला